आता पाहूयात महाफास्ट न्यूज 100। ड्रग्स पूर्णपणे संपेपर्यंत अवैध बार आणि पबवरची कारवाई थांबणार नाही। नो क्लोजर, आता ओनली बुलडोझर, मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा। पुण्याची घटना गंभीर, उडता पंजाब म्हणून पुण्याची बदनामी करू नका, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन। पुण्यामध्ये 27 पब विनापरवाना चालत होते तेव्हा पोलीस आयुक्त झोपले होते का? पुणे अपघात प्रकरणामध्ये कोण पाठीशी घालत होतं? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक। दुधाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे विधानभवनाच्या गेटवर शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने आंदोलन। विधानभवनाच्या बाहेर रस्त्यावर दूध फेकून आंदोलन, आक्रमक आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर, दोन्ही पक्षांकडून एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, विरोधकांकडून सरकारला गाजर दाखवत आंदोलन। सरकार गोगावलेंना मंत्रिपदाचं फक्त गाजर देतंय, भरत गोगावलेंच्या हातात गाजर देत जितेंद्र आव्हाड यांचा निशाणा। राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार अतिरिक्त अर्थसंकल्प मांडणार। राज्याची स्थिती खालावली, आर्थिक पाहणी अहवालामधून समोर आलं, राज्याच्या कृषी क्षेत्राची वाढ होत नाही, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका। राज्यावरील कर्जाचा बोजा वर्षभरामध्ये 13% वाढला, राज्यावर आता 7,11,278 कोटींवर। दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्राची 6व्या क्रमांकावर घसरण, वस्तू आणि सेवा कर आकारणीसह विदेशी गुंतवणूक या क्षेत्रांमध्ये तेलंगणा, कर्नाटक, हरियाणा आघाडीवर। सकल हिंदू संघटनेचा नाशिक रोड परिसरामध्ये रास्ता रोको, पोलिसांकडून काही आंदोलक ताब्यात। महापुरुषांचा अवमान झाल्याच्या निषेधार्थ सोलापुरातील समस्त हिंदू संघटनांचा रास्ता रोको। पुण्यातील हडपसरमध्ये झालेल्या अवमानाच्या निषेधार्थ पुणे हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन। पुण्यातील महापुरुषांच्या अवमानाप्रकरणी कोल्हापूरमध्ये सकल हिंदू समाजाचं आंदोलन, तावडे हॉटेल परिसरामध्ये सकल हिंदू समाजाचं रास्ता रोको आंदोलन। बीडमधील शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खंडेंवर गुन्हा दाखल, कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी अडचणी वाढल्या, सामाजिक कार्यकर्ते सचिन जाधव यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव कसा झाला? सुरेश धस यांना सांगावं, दाल में कुछ काला है हे नक्की, अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांचा सवाल। नागपूरमध्ये विधानसभेच्या उमेदवारीसाठी अजित पवार गटाच्या नेत्यांची बॅनरबाजी, अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते आणि नागपूर शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांचे पश्चिम नागपूरमध्ये बॅनर्स। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गट उमेदवार देणार, ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांचं नाव आघाडीवर, सूत्रांची माहिती, तर वरुण सरदेसाई आणि विनायक राऊतांनी उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा केली। विधान परिषद निवडणुकीसाठी शेकापच्या जयंत पाटलांना शरद पवार गटाचा पाठिंबा, मात्र त्यांना पाठिंबा देऊ नये असा ठाकरे गटातील काही नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती। भाजपा पंकजा मुंडेंना राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर पाठवण्याची शक्यता, पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर पाठवल्यास मंत्रिपदाची देखील शक्यता। पावसाळी अधिवेशनानंतर राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता, मंत्रिमंडळामध्ये 14 नवीन मंत्र्यांच्या समावेशाची शक्यता। भाजपच्या कोअर कमिटीची आज फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक, भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासह सहप्रभारी अश्विनी वैष्णव देखील उपस्थित राहणार। भाजप प्रदेश कार्यालयामध्ये उद्या दिवसभर चिंतन बैठक, सकाळी 11 वाजता भाजप प्रदेश कार्यालयामध्ये कोअर कमिटीच्या बैठकीला सुरुवात होणार, प्रभारी भूपेंद्र यादव सहप्रभारी अश्विनी वैष्णव लोकसभेतील अपयशाचा आढावा घेणार। अजित पवार गटाच्या 4 ते 5 आमदारांनी जयंत पाटलांची भेट घेतली, सूत्रांची माहिती, दादांचे आमदार जयंत पाटलांना भेटल्यामुळे चर्चांना उधाण। मुख्यमंत्र्यांच्या बुलडोझर कारवाईनंतर ठाण्यामध्ये बॅनरबाजी, महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा, ठाण्यातील बॅनरवर आशय, शिंदेंच्या आदेशानंतर पुणे, ठाणे, मीरा रोड या ठिकाणी बुलडोझर कारवाई। उद्धव ठाकरे यांचा 7 जुलैपासून महाराष्ट्र दौरा, छत्रपती संभाजीनगरमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार, विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या जाणार। संसदेमध्ये आधी नीट परीक्षा घोटाळ्यावर चर्चा झाली पाहिजे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची मागणी, नीट घोटाळ्यावरील चर्चेमध्ये मोदींनी सहभागी व्हावं, राहुल गांधींची मागणी। लोकसभा सुरू होताच विरोधकांचा जोरदार गोंधळ, नीट परीक्षा घोटाळ्यावर चर्चा करण्याची विरोधकांची मागणी, विरोधकांच्या गोंधळानंतर सभागृह 12 वाजेपर्यंत तहकूब। सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक संजय जाधव यांचं निलंबन, नीट परीक्षेमधील घोटाळा प्रकरणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची कारवाई।
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं अश्व श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी नतमस्तक, अश्वांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. पुण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पालखी सोहळा तयारीचा आढावा, पालखी महामार्गावरील विसावा स्थळांची पाहणी, यंदाच्या स्वच्छ, सुरक्षित आणि हरित वारीसाठी प्रशासन सज्ज. देहूनगरीमध्ये पालखी सोहळ्याच्या निमित्तानं फुलांची आकर्षक सजावट. आज तुकोबांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार. देहूमधील मुख्य मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट. पुणे शहरामध्ये वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी 5,000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात असेल. शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याने लक्ष ठेवण्यात येईल. गुन्हे शाखेची पथकं देखील गस्त घालणार.